नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, औषध तपासून घ्या, जरांगेंच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं कोण म्हणते, का म्हणते, कशासाठी म्हणते? मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झालाच असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं पाहिजे आहेत आणि ते उत्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर मित्रांनो, झाले असं की गेल्या 5 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतायत. म्हणजे काय तर कुठल्याही राजकीय फायद्यासाठी न करता जो गरीब मराठा या महाराष्ट्रामध्ये आज आहे, या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जरांगे पाटील हे उपोषण करतायत अंतरवल्ली सराटी या ठिकाणी. आणि या ठिकाणी उपोषण करत असताना या महाराष्ट्रामध्ये असलेलं, मी तर नेहमीच सांगतोय की अर्ध राष्ट्रवादीचं, अर्ध शिवसेनेचं आणि अर्ध बीजेपीचं सरकार आहे. आणि हे बीजेपी धार्जिन सरकार जे आहे हे मात्र आरक्षणाच्या विरोधी आहे, शेतकऱ्याच्या विरोधी आहे. हे माझं ठाम मत आहे मित्रांनो. आणि हे सरकार फक्त वेळ काढूपणा करते आणि वेळ काढूपणा करत असल्यामुळं त्यांची पंचायत अशी होते की हे जे काही आत्ताचं जे शिंदे सरकार आहे, नावाला शिंदे सरकार आहे, परंतु यांना नाचवणारा रिंग मास्टर मात्र केंद्रातला आहे. आणि तो भाजप धार्जिना किंवा RSS प्रणित विचारधारेची ही माणसं आहेत. त्यामुळं यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मात्र द्यायचं नाहीये, वेळ काढूपणा करायचा आहे. आणि ही मंडळी फक्त 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन कधी डिक्लेअर होत आहेत आणि आचारसंहिता कधी लागते याचीही आतुरतेनं वाट पाहत आहेत. आणि ते मात्र होत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागेना आणि जरांगे काही पिछा सोडेना अशी अवस्था हे शिंदे सरकारची झाली. परंतु दरवेळी आश्वासनाचा पाऊस पाडणं, दरवेळी अनाभाका घेणं, इतर कुणावरही अन्याय न करता, कारण हे सर्व आपले आहे, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण आपल्याला मी सांगतो, मी आपल्याला विनंती करतो, मी आपल्याला आवाहन करतो, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं. मग ती शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्यापासून या महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाजाला भुलवण्याचं काम त्यांचेच नेते मंडळी, म्हणजे आज अजितदादा पवार असतील किंवा शिंदे, एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ते असतील, हे करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपल्या समाज बांधवाला कसं फसवण्याचं काम करतायत हे जर बघितलं, आणि आरक्षण शांततेमध्ये चाललेलं असताना पोलीस यंत्रणा वापरून या आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजावर लाठीचार्ज केला जातो, त्यावर अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो. आणि हे मात्र महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज उघड्या आपल्या डोळ्याने पाहतोय. परंतु राजकीय फायदा ज्या मंडळींचा होतोय ती मंडळी मात्र यामध्ये बोलायला तयार नाही आहेत. आणि ती का बोलतील? देश स्वतंत्र झाला किंवा देश स्वतंत्र पारतंत्र्यात होता त्याच्या अगोदरपासून जो मराठा समाज सत्ता भोगतोय
किंवा सरदारकी भोगतोय, असा मराठा समाज मात्र हा जो गरीब राहिलेला मराठा आहे याच्या विरोधातच आहे असं म्हणायला लागेल. आणि मग या गरीब मराठ्याला कोणीतरी न्याय दिला पाहिजे. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांसारखं एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पुढे येतो, त्यासाठी आंदोलन करतो, उपोषण करतो आणि आपल्या जीवाची बाजी लावतो. असे मनोज जरांगे पाटील आज जर बघितलं तर पुन्हा या सरकारच्या भूलथापाला बळी पडत आजपर्यंत इथपर्यंत आलेत. आणि हे सरकार आपल्याला भूलथापा देते किंवा आपल्याला फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करते आणि कधी आचारसंहिता लागते याची वाट पाहते. अशा या सरकारला पुन्हा इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी 10 फेब्रुवारी 2024ला पुन्हा अंतरवल्ली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आणि मित्रांनो, आज जर बघितलं 7वा दिवस आहे, त्यांची प्रकृती खराब झालेली आहे, प्रकृती खालावलेली आहे. आणि हे जर बघितलं तर जे काही सरकार आहे आत्ता, मराठा समाजाचं सरकार म्हणताच येणार नाही, कारण त्यांना थोडी तरी समाज बांधवांविषयी कळकळ असती तर या मराठ्यांना न्याय देण्यासाठी एकतर जे काही असेंब्लीमध्ये असलेले मराठा समाजाचे नेते आहेत ते धावून त्या ठिकाणी आले असते. परंतु सत्ता पिपासू ही लोक आणि गरीब मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू नये, कारण त्यांच्यावर ह्यांना राज्य करायचंय. म्हणून ही मंडळी पूर्णतः फक्त वेळ काढूपणा करतायत. आणि भारतीय जनता पार्टी जो RSS प्रणित आहे, त्यांच्या विचारधारेशी निगडीत आहे, तो मात्र सर्वसामान्य माणसावर जुलूमच करणं किंवा दुसऱ्यावर राज्य करणं अशा धार्जिन्या भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि मित्रांनो, हे मात्र सर्व सकल मराठा समाज उघड्या डोळ्याने पाहतोय. आज जरांगे पाटलांची अवस्था काय आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. अजित पवारचा घोटाळा एका रात्रीत मागे घेतला तुम्ही, छगन भुजबळचा एका रात्रीत घेतला ना आमच्याला तुम्हाला इतके दिवस लागायला का? प्रक्रिया सुरू आहे म्हणता, लाज वाटलं पाहिजे राव तुम्हाला मध्यस्थी करणार आलं तरी. काय नाही घ्यायचं आम्हाला माघारी नाही काय तू आम्ही निघतो थोडं औषधाला वगैरे तरी ते आम्ही आमचं घेऊन येते रोगर पिऊ. तुम्हाला काय घेणं आहे? तुम्हाला घेणं असतं तर आमचे इतके 5 महिने घातले असते तुम्ही. तुम्हाला साधा हैदराबादचं गॅजेट घेता येणार, तुम्हाला तुम्ही आधी सूचना काढली त्याचं घेता. अधिवेशन तुम्ही 20-21ला ठेवलं म्हणजे तुमच्यासारख्या नालायक सरकार आहे का कोणी? जेव्हा इकडं कापाकापी सुरू होईल तेव्हा तुम्ही बदलिता. 20-21ला अधिवेशन असतं का? 15ला ठेवलं मरण जगन का माणूस तो? इतक्या नालायक का तुमच्यासारख्या अवलादी कुठं फायदा तरी होत्या का जगात? त्यांची परिस्थिती खालावते.
माणूस आत्ता उपोषण करतोय याचा अर्थ मला काहीही झालं तरी मला आरक्षण मिळालं पाहिजे माझ्या बांधवांना, त्यांची फसवणूक होता कामा नये, आजपर्यंत त्यांना फसवलंच जाते, हे ठाम निर्धार त्यांनी केलाय. आणि त्यामुळं त्यांनी आता अन्न, पाणी किंवा ज्याला आपण म्हणू सरबत म्हणू किंवा पाणी घेणं हे सुद्धा त्यांनी टाळले. सरकार मात्र कुठलीच उपाययोजना करत नाहीये किंवा आत्ता पुढे यायला तयार नाहीये, कारण ह्या 5 महिन्यामध्ये त्यांनी जे काही डाव टाकले, वेगवेगळ्या पद्धतीनं भुलवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या पद्धतीनं नोट्स देण्याचा प्रयत्न केला, ते जर बघितलं तर जरांगे पाटलांच्या पूर्ण लक्षात आले की हे सरकार फक्त आणि फक्त आपल्याला खेळवतंय. परंतु जरांगे पाटीलही त्यांच्या मताशी ठाम आहेत की मला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि मग सरकारची आत्ता परिस्थिती अशी झाली, इकडे आड आणि इकडे वीर झाली. एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं सरकार इशाऱ्यावर नाचवतं ह्या महाराष्ट्रातील शिंदे सरकारला, तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ठाम आहेत आपल्या उपोषणावर. आणि ही जर परिस्थिती बघितली तर मग मात्र महाराष्ट्रातला जो आज सकल मराठा समाज आपल्या उघड्या डोळ्यांनी हे पाहत असेल आणि सरकार मात्र जे काही शिंदे सरकार आहे ते केंद्राच्या इशाऱ्यावर नाचत असेल आणि 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या आचारसंहिता लागण्याची जर वाट पाहत असेल तर मग मात्र या सरकारला काय म्हणावं. आणि मग हे असं सरकार आपल्याच बांधवांचा म्हणजे मराठा बांधवांचा विश्वासघात करते का? आणि विश्वासघात का करते तर यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मात्र आपल्या हातातली सोडायची नाहीये. आरक्षण त्यांना मिळेल की न मिळेल, कोणाच्या तरी माथी मारायचे, कोणाच्या तरी डोक्यावर ते थापटायचे आणि आरक्षण मिळो नाही तर न मिळो, परंतु कोणत्याही परिस्थितीत 2024चं इलेक्शन यांना जिंकायचंय. आणि ते जर जिंकायचं असेल तर महाराष्ट्रासारखं राज्य की ज्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत, ह्या जिंकणं या सरकारला खूप गरजेचं आहे. परंतु ह्या आरक्षणाचा मुद्दा जो काही मराठा समाजाने उचलून धरलाय तो जर बघितला आणि आरक्षण यांना दिलं नाही जात हे जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाज जर सरकारच्या विरोधात गेला म्हणजे बीजेपीच्या विरोधात गेला आणि मतदान जर नाही झालं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये 2024ला सरकार हे बीजेपीचं येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आणि त्यामुळं काही झालं तरी थापा मारून आजपर्यंत शिंदे सरकारने 5 महिने घालवलेत, परंतु आत्ता त्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा RSSची जी काही विचारधारा आहे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे माहीत आहे. आणि म्हणून मी आजचं जे कॅप्शन दिलंय की औषध तपासून घ्या, जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे. मित्रांनो, हे मी म्हणत नाहीये, या महाराष्ट्रामधला एक वंचित घटकांचा चेहरा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा इशारा दिलाय की जरांगे पाटील जे काही तत्व घेऊन बसलेत किंवा जरांगे पाटलांनी आत्ताची जी भूमिका आहे या भूमिकेमुळं खूप लोकांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होणार आहेत. कारण हे सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये असलेला 31% मराठा विरोधात गेला तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा जिंकू शकत नाही. त्यामुळं काही धोका झाला तर मग त्याला काय करायचं, कारण ते औषध पाणी घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत, ज्या पद्धतीने असणाऱ्या जरांगे पाटलांचं राजकारण चाललंय किंवा त्यांचे आंदोलन चाललेलं आहे, त्या आंदोलनामुळे असणाऱ्या अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. आणि त्या धक्क्यापोटी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत, अशी परिस्थिती आहे. अशा याच्यामध्ये जरांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत हे आपल्याला समोर आलेलं आहे. तेव्हा त्यांना असणारं जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असणारं सलाईन दिल्या जातं आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जातं आहे किंवा ज्यूस दिला जातो आहे, तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावं आणि नंतरच जरांगे पाटील ह्यांना देण्यात यावं.
शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय. जरांगेच्या जीवाला धोका आहे असं ते ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत, सत्ता संपणार आहे, संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतोय की ज्या अर्थी तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्या अर्थी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जरांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये. बरं, कोण त्याच्या जीवावर उठलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्या मी असं काय कोणीही नाही, पण त्यांच्या राजकारणात भयंकर मोठी उलथापालथ होते हे मला सरळ सरळ दिसत आहे. भारतात सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा याची? नाही, माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार. भारतात ज्या पद्धतीनं नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जरांगे पाटलाच्या विरोधात, आतापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं, मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचा आरोप होत आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला त्याच्यामधलं नाही, मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे. आता शेवटचं जरांगे पाटलांनी काय काळजी घ्यावी, तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी असणारं सुद्धा जे काही औषधं घेतात आहेत, सलाईन लावलेलं आहे, ज्यूस दिल्या जाणार, जेवण दिल्या जाणार, ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी. ऐकलं? आणि मित्रांनो, मग बाळासाहेब आंबेडकर जे बोलतायत हे चूक आहे का बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे नेमकं ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, नक्की लिहा. तुमचं जे मत असेल ते नक्की लिहा. आणि मित्रांनो, हा जसा व्हिडिओ पाहिला तसाच पुढचा व्हिडिओ म्हणजेच नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला मात्र विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.